तर सरन्यायाधीश म्हणून कोणतरी आहे, त्यांचा बंगला आहे इथे जवळच ओरसला, तिथे साप आला आहे. तर बघूया कोणता साप आहे ते. जस्ट कॉल आलेला आहे. कदम म्हणून आपला, कृष्णा कदम म्हणून आपला सर्पमित्र आहे, तो बाहेर आहे आणि तिथे जायला तर त्याला जमणार नाही म्हणून त्याने मला आता जस्ट कॉल केला आहे. तर जाऊन बघूया कोणता साप आहे तो. इथून जवळच आहे, सरळ जाऊन राईटला हार्डली एक 100-200 मीटरवरती एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलच्याच जवळ ते समोर अपोजिट साईडलाच तो बंगला आहे त्यांचा. तर जाऊन चेक करूया कोणता साप आहे तो. व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा, म्हणजे तुम्हाला त्या सापाचं वर्णन जो कोणता आहे त्याचं मी सांगतोच नेहमी. बघूया चला. मे बी त्या साईडला असावा. हा बंगला असावा ऑपोजिट साईडला. दुपारी म्हटल्यानंतर म्हणजे ऊन आहे तर नाग असायची पण शक्यता असू शकते, नाकारता येत नाही. तर जिल्हा शल्यचिकित्सक आणि शासकीय निवासस्थान जिल्हा हे बंद दिसतंय गेट. सरन्यायाधीश हां सरन्यायाधीश नाही, सत्र न्यायाधीश. बघूया कोणता साप आहे तो. कुठे आहे? मागे मागच्या बाजूला. मागच्या साईडला आहे का? अच्छा, घरच्या आत आहे का? ओके ओके. तुम्हाला नाही का इकडे लाईट आहे, तुम्ही लाईट लावून घ्या. ओके. वॉशिंग मशीनचं दिसते ना त्याच्या बाजूला, आणि ती पिशवी दिसते ना पॉलिथिन, हां तिच्या मागे गेला पॉलिथिन आहे. अच्छा, तिथे आहे का? तुम्ही लाईट लावून घ्या. हा लाईट लाईट तो आहे ना? आणि तुम्हाला दार उघडायचं तर ते उघडून घ्या. ते नाही चालेल. तिकडनं उघडायचं ना. बिनविषारी साप आहे, धामण म्हणून आहे. आहे ना? बिनविषारी साप आहे. तो मोठा आहे ना? हां, रॅटस्नेक म्हणून आहे, बिनविषारी साप आहे. आराध नाही सगळे त्याने उंदीर पकडायला काहीतरी खाल्लंय त्याने. नाही काय टेन्शन नाही. केलं त्याने. भीती वाटते की नाही? ठीक आहे.
बिनविषारी साप आहे, नॉन व्हेनमस, रॅट स्नेक म्हणून. काय रे, यांचा नंबर घ्या पहिले मला. हो. काय झालं मी पटकन द्या. चालेल, चालेल, चालेल. डायरेक्ट नंबर देतो. हो मी हां घरात होता, म्हणजे घरच्या मागचं ते वॉशिंग मशीन वगैरे ठेवतात ना तिथे होता. धामण बिनविषारी आहे. हो. पिल्लू आहे. बरोबर. तर बिनविषारी साप आहे धामण. उंदीर खायला वगैरे घरात शिरला असणार, त्याच्यामुळे तो तिथे बसून होता. बिनविषारी साप आहे, लहान साप आहे, जरा धामणच आहे पण जरा लहान आहे. तर सोडूया त्याला लगेच जाऊन आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. सापावरचे पॅटर्न आता व्यवस्थित मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. याच्या आधीही दाखवलेलं आहे धामण साप, तरी पुन्हा एकदा आता व्यवस्थित त्या सापाला बघून घ्या. तर चारी साईडला पूर्ण जंगलच आहे, त्याच्यामुळे इथे कुठेही आपण ह्या सापाला रिलीज करू शकतो. हा साप विषारी नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रॅट स्नेक का, कारण उंदीर खूप जास्त आवडतात म्हणून त्याचं नाव आहे रॅट स्नेक. आणि पूर्णपणे बिनविषारी साप आहे, शेतकऱ्यांचा मित्र म्हणून म्हणलं जातं या सापाला. आणि शेपटीवरती पट्टे असतात. ह्याचा गैरसमज असा आहे की तो शेपटी मारतो आणि शेपटीला काटा असतो. प्रत्येक सापाच्या शेपटीला एक छोटासा काटा असतोच. काटा म्हणजे एकदम टोकीदार असा नाही, पण एक छोटंसं नखासारखं एक असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला काही इजा किंवा त्यांनी शेपटी मारल्यानंतर काही होत नाही. शेपटी का मारतात, कारण ते खूप फुल स्पीडमध्ये असल्यावर किंवा आपल्या त्याच्यावरती पाय पडल्यावर किंवा आपण त्याला पकडल्यानंतर ते खूप पळण्याचा जोरात प्रयत्न करतात, तेव्हा त्याची शेपटी मागे पुढे आजूबाजूला होते, तेव्हा ती लागते. तर तशा पद्धतीने ती शेपटी लागते, स्वतःहून मारत नाहीत. म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ बघितले असेल घोरपड किंवा कोमोडो ड्रॅगनची, ते शेपटी मारतात, तसेच साप हे शेपटी मारत नाहीत. तर तुम्हाला साप व्यवस्थित दाखवताना आपण आता याला लगेच रिलीज करून टाकूया. ॲक्च्युली साप जो आहे तो घाबरलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्या शेपटीवरती पट्टे आणि हा इथे पोहून हे बघा, तुम्ही याच्या शेपटीवरती बघू शकता पट्टे. तर ह्याला वेलीज निघून गेलेला आहे. तर हा साप सुखरूप जंगलात सोडलेला आहे. तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ आवडली असेल रेस्क्यूच्या, नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जेणेकरून मला बरं वाटेल आणि मी या व्हिडिओ काढताना मला थोडंसं पॉझिटिव्ह आणि एक कॉन्फिडन्स फील होईल. तर असंच प्रेम शेवटपर्यंत राहू द्या. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.